चिरमुऱ्याची भडंग तर तुम्ही नक्की खाल्ली असेल, पण कधी इडली खाल्ली आहे का? हॅलो, नमस्ते मैत्रिणींनो, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण नाश्त्यासाठी चिरमुऱ्यांची इडली बनवतो आहे, जी की खूप चवीला जबरदस्त लागते, कमी साहित्यात बनते, कमी वेळात बनते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 2 वाटी चिरमुरे घेतलेत आणि 1 वाटी दही घेतले. दही मी ताजं घेतलेलं आहे आणि ते थोडं मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा टाकला आहे. तुम्ही जाड रवा असेल तरीही टाकू शकता. आणि मी आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकले आणि थोडं चमच्याने मिक्स करून घेतले. फक्त आपल्याला हे पाणी थोडंसं असं खाली गेलं पाहिजे. त्यानंतर आता थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी मिक्स करून घेते. आणि मिक्सरमध्ये पल्स मोडवरती मी हे सगळं मिश्रण जीव असं करून घेणार आहे. हे मिश्रण मी जास्त घट्टही ठेवलं नाही किंवा जास्त पातळ ठेवलं नाही. जे आपण डाळ तांदळाचं इडलीला जे बॅटर बनवतो त्या प्रकारचंच हे बनवून घेतलंय मी. आता हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेतलंय. आता 5 मिनिटं हे असंच आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून इथे कढई गरम करून त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी जिरे टाकून घेतलेत. तडतडल्यानंतर मी यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकून घेतल्यात. चिंच टाकून घेतले यामध्ये. परतून घेते. ह्या चटणीची चव खूप जबरदस्त अशी लागते आणि कमी साहित्यात बनते, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. ह्यामध्ये मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले. त्यामध्ये आता 3 ते 4 लाल मिरच्या टाकून घेऊ आणि यामध्ये भाजलेली हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकू. 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ. आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो नकळत असे मसूद वाटायला लागले की आपण गॅस बंद करणार आहोत. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि आपल्याला हे आता खूप बारीक असं वाटून घ्यायचं आहे. चला आता ही चटणी मी वाटून घेतली आहे. आता ह्याला मी खमंग अशी फोडणी करून घेणार आहे. मी आता तडका पॅन घातला आहे. त्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घेतले. त्यामध्ये मोहरी टाकून घेतले. मोहरी तडतडली की यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतला आहे. आणि ही फोडणी आता चटणीमध्ये टाकून घेते. तुम्ही बघू शकता किती चरचरीत अशी फोडणी बसल्या. इडलीचं पीठ भिजलेलं आहे. आता मी यामध्ये 1 इनोचं पॅकेट टाकून घेतलं. तुम्ही याऐवजी खाण्याचा सोडा टाकला अर्धा चमचा तरीही चालेल. आता मी चवीनुसार मीठ टाकले. इनोवरती आता मी थोडंसं पाणी ओतून हे मिक्स करून घेते चांगलं. मी सुरुवातीला इडलीचं भांडं गरम करायला ठेवलेलं होतं. इनो मिक्स केल्यानंतर आपल्याला झटपट प्रोसिजर करायची आहे. आता लगेच आपल्याला हे इडली प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, मी पिठामध्ये इनो टाकायच्या आधीच मी इडलीच्या पात्रात पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं. आपल्याला इनो टाकला की लगेच आपल्याला ह्या प्लेटमध्ये इडली टाकून घ्यायची आहे. इडली आपली आता शिजलेली आहे.
तर मी आता इडली बाहेर काढते. थोडे थंड झाल्यानंतर आता आपण ह्या इडल्या काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने इडल्या निघत आहेत आणि चवीला पण खूप जबरदस्त अशा बनतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं जग आहे. चला तर बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.